तालुक्यात औद्योगिक वसाहत उभारणीसाठी पुढील आठवड्यात बैठक घेणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांनी केली आहे. काम मंजूर करून घेण्यात आमदार अमोल खताळ यांचा हातखंडा कुणी धरू शकत नाही असं त्यांनी कौतुकपूर्वक म्हटलंय. आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ तमाशा कलावंत स्वर्गीय कांताबाई सातारकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा पहिला राज्यस्तरीय पुरस्कार कोडीराम आवळे मास्तर यांना प्रदान करण्यात आला. त्यांना मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि 21,000 रुपयांचे मानधन देऊन सन्मानित करण्यात आले. समारंभाला जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्षस्थानी होते. मंत्री सामंत म्हणाले, हा सन्मान आवळे मास्तरांचा नाही तर सर्व लोककलावंतांचा आहे. अमोल खताळ यांनी कलावंतांना गौरव देऊन आदर्श निर्माण केलाय. पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, संगमनेर ही कलावंतांची खाण आहे. या सन्मानाने तालुक्याची नवी ओळख निर्माण झाली आहे. त्यांनी मराठी भाषा आणि सांस्कृतिक भवनासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. आमदार खताळ यांनी सांगितले की दरवर्षी एका लोककलावंताच्या नावाने पुरस्कार दिला जाईल आणि औद्योगिक वसाहत प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुरस्कार प्राप्त आवळे मास्तर यांनी भावना व्यक्त करताना म्हटले, माझ्या 80 वर्षाच्या कारकिर्दीतील हा पहिला मोठा सन्मान आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता गुणे यांनी केले तर आभार प्रदर्शन दिनेश फटांगरे यांनी केले.